पहिलं षटक सागर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। विकेट देखील प्राप्त केली, लवकर सफलता आपल्या संघासाठी मिळवून दिले। तो गोलंदाज सागर गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेट असेल। यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेन चेंडू एक धावी धावपलकावरती। सागरचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी पहिल्या षटकादरम्यान, समोरच्या आक्रमणाला देखील रोखून धरलंय या पहिल्या षटकादरम्यान। यावेळी मोठा फटका, उंची प्राप्त केली चेंडूने, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, विकेटची संधी इथे देखील असेल आणि कमालीचा अप्रतिम झेल, माघारी परतेल प्रणील हा फलंदाज। सलामीची जोडी आता डगआउटच्या दिशेने, 2 गडी बाद, सांघिक धावसंख्या 1 धावी धावपलकावर। जोडीला माघारी परतवण्यात आले। सागर या गोलंदाजाकडून फक्त 1 धाव खर्च करणार, ते कंजूशी करणारा षटक समाप्त झाल्यानंतर गोलंदाजी मार्गवरती। अंतिम चेंडू असेल या षटकादरम्यान, सागर गोलंदाजी मार्गवरती। यावेळी चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू, पंचांकडे थोड्याशा जरूर नजरा फिरल्या, परंतु अंतिम चेंडू देखील निर्धाव निघत असताना सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 1 धावी धावपलकावरती। माघारी परतल्या विकास आणि प्रणील हा फलंदाज, सलामीची जोडी 0 धावसंख्येवरती डगआउटची शिकार बनले आणि त्याचमुळे मैदानात तुषाराची साथ देण्यासाठी लक्ष्मण मैदानात पाहायला मिळतोय। साहिल ब्रदर्स क्रिकेट संघाकडून जोडी पाहायला मिळते। 2 गडी बाद, 1 धावी धावपलकावरती। पहिला चेंडू असेल राऊंड विकेट, अर्ध विकेट गोलंदाजी मार्कवर। यावेळी सुंदर फटका, पंच केलाय, पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी आजच्या दिवसातील या पहिल्या इनिंग दरम्यान पहिला षटकार, तो देखील निघालाय फलंदाज तुषारच्या बॅटमधून। चेंडू, कारण ही खेळपट्टीची मदत गोलंदाजासाठी मिळाली। पहिल्या षटकादरम्यान जर पाहिलं तर धीम्या गतीचे चेंडू देखील या खेळपट्टीवरती, कारण ओलावा पाहायला मिळतोय या खेळपट्टीवरती, त्याचमुळे काही चेंडू देखील वेगाने निघतात, परंतु यावेळी पुलचा फटका होईल सक्सेसफुल। चेंडू पुन्हा एकदा निघालाय सीमारेषा पलीकडे, हवाई सफर करणारा हा फटका 6 धावांसाठी तुषारच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय।
डीप पॉईंटच्या वरून फजलच्या विरोधात. यावेळी पुन्हा एकदा कमालीचा फटका. चेंडू डीप स्वीपर कव्हरला चालाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. तुषारच्या बॅटमधून आणखी एक कलात्मक हा रचनात्मक 6 धावांचा षटकार. 19 रन स्कोअरबोर्डवरती 19 धावा धावपलकावर. तुषारचं आक्रमण मैदानात फजलच्या विरोधात. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 1 धावा निघाले होते गोलंदाज सागरच्या षटकादरम्यान, परंतु त्यानंतर हे आक्रमण मैदानात. यावेळी सुंदर फटका डीप स्वीपर कव्हरला. झेलची संधी, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. हे फट खूप चांगला होता या झेलसाठी, परंतु या क्षणाला हे झेल खूप महत्त्वाचं होतं कारण तुषार मैदानात अटॅकिंग क्रिकेट खेळतोय, विस्फोट मैदानात करतोय आणि त्या फलंदाजचे झेल सुटल्यानंतर मिळालेले एक धाव सांघिक धावसंख्येत बदल घडवणारे. धावपलकावरती 20 रन, 20 धावा धावपलकावर. यावेळी स्लोअर वन चेंडू, धीम्या गतीने चेंडू निघालाय. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता फलंदाज लक्ष्मण याच्याकडे, परंतु चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. अंतिम चेंडू निर्धाव निघेल, डॉट चेंडू असेल आणि या डॉट चेंडूने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या रन रेटने 20 धावा धावपलकावरती बनल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम क्षणादरम्यान निघालाय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती आसिफच्या विरोधात हा चौकार गेलाय तुषारच्या बॅटमधून आणि या चौकाड्यात सांघिक धावसंख्या 24 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 24 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तुषार आक्रमण करतोय. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार तुषारच्या बॅटमधून या इनिंग दरम्यान निघालाय. एक चांगली खेळी. या दरम्यान पुलचा फटका, परंतु मिस टायमिंग झालाय. समोरच्या दिशेने चेंडू निघालाय डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली. कोणतेही चुकी न करत असताना सेफ हँड झेल. तुषारची प्राइस विकेट येथे आसिफच्या अकाउंटमध्ये. तिसरा धक्का बसेल साहिल ब्रदर्स क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 24 रन, लॉस ऑफ 3 विकेट. न्यू बॅटर मैदानात चान्स स्ट्रायकी एंडवरती असेल. 3 गडी बाद, सांघिक धावसंख्या 24 रन, लॉस ऑफ 3 विकेट. तुषारने कमालीची फटकेबाजी मैदानात केली होती. मोठे फटके त्याच्या बॅटमधून निघत होते, परंतु त्याची विकेट प्राप्त केली आसिफ या गोलंदाजाने. यावेळी पहिला चेंडू चान्सचा प्रयत्न, आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा, परंतु तो प्रयत्न जर पाहिला तर इथे असफल ठरतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. लक्ष्मण नॉन स्ट्रायकी एंडला, स्ट्रायकी एंडवरती चांद पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना निर्धाव चेंडू निघालाय चांद याला. चांगल्या गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आतापर्यंत. यावेळी मोठा फटका समोरच्या दिशेने उडवलाय. डीप कावकोडला आहे क्षेत्ररक्षक, परंतु प्रॉपर टायमिंग. फलंदाज चांदच्या बॅटमधून निघालाय हा दमदार षटकार डीप कावकोडरच्या वरून.
रन लॉस ऑफ 3 विकेट. चांदने देखील आक्रमणाला सुरुवात मैदानात केली. ओव्हरपेच चेंडूवरती हा बहारदार दमदार षटकार आसिफच्या विरोधात. जरूर विकेट मिळवली आसिफ याने या षटकादरम्यान. ती प्राइस विकेट होती या संघासाठी, परंतु त्यानंतर देखील आक्रमण मैदानात. यावेळी चांगला पंचचा फटका पाहायला मिळतोय. वाईड लॉंग आपला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. जोपर्यंत फेल करेल चेंडूची परती होईल 1 धाव्या चेंडूवरती. ताकदवर फटके चांदच्या बॅटमधून प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील मैदानात होताना पाहायला मिळतोय. परंतु या सिंगलने आता स्ट्राईक रोटेट होईल स्ट्राईक एंडवरती. बऱ्याच वेळानंतर एक लेफ्ट हँडर बॅटर पाहायला मिळेल लक्ष्मण. 31 रन 31 धावा धावपलकावरती बदल्यात. तिसरं षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती. आसिफ गोलंदाजी मार्गवर. यावेळी वाईड यॉर्करचा प्रयत्न उजव्याशीच्या बराचसा बाहेर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. दोन्ही हा समांतर होत असताना अवांतरचा म्हणजेच काय तर अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या बदलेल धावपलकावरती. 32 रन 32 धावा फलकावर. यावेळी मोठा फटका बॅटच्या मधोमध चेंडू घेत असताना डिपॉझिट केला जाईल मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती आसिफच्या विरोधात हा मोठा टोला 6 धावांसाठी हवाई सफर करणारा हा षटकार लक्ष्मणच्या बॅटमधून. आणि षटकार सांघिक धावसंख्या 30 षटकांच्या समाप्तीनंतर 38 रन लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कम्प्लिशन 3 ओव्हर्स. यावेळी सगळा चेंडू स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. लेफ्ट हँडर गोलंदाज नॅचरल स्विंग. राईट हँडर बॅटरसाठी आणि चेंडू पडल्यानंतर जर पाहिला तर उजव्या यशीच्या बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निघालाय. निर्धाव चेंडू हा धावपल करते. डॉट चेंडू सांघिक धाव संख्या 44 रन. याही मिस टायमिंग फटका पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा टॉपेज घेत असताना चेंडू निघालाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर निघाला. 1 धाव मिळाली या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धाव संख्या 45 रन 45 धावा या धावपलकावर. चौथं षटक स्लॉग षटक. ज्या षटकादरम्यान अटॅकिंग क्रिकेट मैदानात फलंदाजाकडून खेळलं जातं त्या षटकादरम्यान आतापर्यंत फक्त 1 षटकार निघालाय. तो देखील पहिला चेंडू वॉर्मअप चेंडू होता. अंतिम 2 चेंडू असतील या षटकादरम्यान. स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर लक्ष्मण असेल.
यावेळी समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. डीप वाईड श्लॉंगलला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. लक्ष्मणच्या बॅटमधून ब्रँडेड क्रॅकिंग षटकार अभिया गोलंदाजच्या विरोधात. चेंडू, परंतु हा चेंडू जर पाहिला तर तो देखील डिपॉझिट होईल मिड विकेटला 6 धावांसाठी. बिमरचा इशारा देखील पंचांकडून आला, स्क्वेलेक पंचांकडून, त्यामुळे अतिरिक्त 1 धाव देखील मिळेल. टोटल 7 धावाने सांघिक धाव संख्या 58 रन. द वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू आणि त्याचमुळे स्क्वेलेक पंचाने देखील या चेंडूला दंडित केलं. 58 रन, 58 रन. तटस्थ निर्णय या चेंडूवरती. याही वेळी चांगला चेंडू, राईट हँडर गोलंदाज वर द विकेट. गोलंदाजी लेफ्ट हँडर बॅटरसाठी. ऑफ ब्रेक चेंडू जे लेफ्ट हँडर बॅटरसाठी लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतात. पडल्यानंतर हलका स्विंग होणारा चेंडू उजव्याशीच्या बाहेर निघतोय विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्या 59 रन, लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. अंतिम षटक प्रगतीपथावर. यावेळी चांगला फटका अक्रॉस बॅटने शपलून फटका खेळलाय डीप मिड विकेटच्या वरून. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. सुरुवातीला 2 चेंडू निर्धावणे गेले, परंतु त्यानंतर लक्ष्मणच्या बॅटमधून हा तडाखेबंद षटकार निघताना पाहायला मिळतोय आलमच्या विरोधात. एकाहत्तर धावा या धावपलकावरती. यावेळी मिस टायमिंग फटका, झेलची संधी असेल. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जज करतोय. कमालीचं झेल, अप्रतिम झेल. पहिल्याच आजच्या दुसऱ्या दिवसातील या पहिल्या सामन्यादरम्यान कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल. 71 रन, लॉस ऑफ 5 विकेट. लक्ष्मण माघारी परतले. 4 षटकार 5 षटकार लक्ष्मणच्या बॅटमधून या इनिंग दरम्यान आणि त्याची ही प्राइस विकेट अंतिम षटकादरम्यान आलम याच्या अकाउंटमध्ये असेल. 71 रन, लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. या षटकातील लास्ट बॉल असेल अंतिम चेंडू. बाबली स्ट्राइकी एंडवरती. बाबली स्ट्राइकी एंडवर.
पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव चेंडूने गेला, अंतिम चेंडू डॉट आणि या डॉट चेंडूने सांघिक धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 71 रन, लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर कम्प्लिशन 5th ओव्हर. 72 रनचं टार्गेट असेल. शांतादुर्गा संघ हे पाहायचंय कोण सामना जिंकणार कोण हरणार, आलेली वेळ आणि आलेला काळ ठरवणार. 72 धावांचा पाठलाग सहजासहजी होईल का, की या 72 धावांचं संरक्षण बचाव केला जाईल का साहिल ब्रदर्स या टीमकडनं, हे आपण पाहूया दुसऱ्या इनिंगमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज निखिल नामक गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं तर आपल्या टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण षटक क्रमांक पहिलं या दुसऱ्या इनिंगमध्ये. आपण वळूया मॅचकडे. या मॅचसाठी अनुभवी असे पंच, GCA मान्यता प्राप्त केलेले पंच आपण पाहतायत. सुजित राणे सर, अमय नाईक सर या मॅचसाठी पंच. या पंचांचं पण आपण वेलकम करूया, सहर्ष स्वागत करूया आणि वळूया मॅचकडे.
पहिला चेंडू षटक क्रमांक पहिलं आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर निखिल हा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल विशाल. पहिला चेंडू खोलवर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता चेंडू पायांचा भेद घेतोय इथं मात्र धावचीत करण्याची संधी होती प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज आलमला चेंडूची फेक ही दिशाहीन झाली त्यामुळे फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचतोय धाव्यांची तमाम शंका समाप्त होते पहिला चेंडू डॉट आणि डॉटने पहिल्या षटकाची सुरुवात होते निखिलकडनं. यावेळी शॉट ऑफ लेन उडवल्या चेंडूला इथं चेंडू क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज विशालचा संपला खेळ. विकेट क्रमांक पहिला डीजे. यावेळी कट केले चेंडूला बॅटची कडा आउटसाइड एज चेंडूचा प्रवास होतोय डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये पेट्रोलिंग आहे इथं मात्र एका धावेने संघाचं खातं उघडते शांता दुर्गा क्रिकेटर संघाचं धावपलकावर धावसंख्या 1 धाव संघाची बोनी होते तर एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलं नोरेनने धावपलकावर धावसंख्या 1 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 72 धावांचं उत्तर देताना शांतादुर्गा क्रिकेटर संघ पुढे चेंडू फिल्डिंग सेट करतोय गोलंदाज निखिल त्यानंतर सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी गती होती चेंडूला वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू इथं मात्र वेगात सफर करतोय विकेट किपरच्या गोदीमध्ये डॉट बॉल कुठलाही उत्तर नव्हतं बॅटरकडे या चेंडूवरती अंदाज नव्हता डॉट बॉल कुठलाही बदल नाही धावपलकामध्ये 1 धाव. यावेळी बॅटची कडा इनसाइड एज चेंडूचा प्रवास होतोय विकेट किपरच्या गोदीमध्ये धावेची तमाम शंका ही समाप्त होते. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहेत घर बसल्या बरेचसे प्रेक्षक लाईव्ह पाहतात त्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत वेलकम करूया. टेनिस क्रिकेट इन लाईव्ह पूर्ण टीम जोडलेली आहे आमच्या समवेत. इंडिया फर्स्ट टेनिस क्रिकेट वेबसाईट आपण पाहताय टेनिस क्रिकेट इन लाईव्ह पूर्ण टीम आमचे प्रथमेश परब गौरव सावंत आपलं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान आणि या पूर्ण टीमचं धावपलकामध्ये धावसंख्या आपण पाहताय 2 धावा एका षटकाचा खेळ समाप्त होतोय एका गड्याच्या मोबदल्यात 72 धावांचा पाठलाग डीजे. निखिल नामक गोलंदाजाने ओव्हर द विकेट इनसाइड आउट केलाय हवेमध्ये केलाय चेंडू इथं मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही डीप वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात होता इथं मात्र फटका मिस टाइम झालाय आणि विकेट क्रमांक दुसरा 2 या धावसंख्येवर दुसरा हादरा बसतोय शांतादुर्गा क्रिकेटर संघाला डीजे.
आजिम न्यू बॅटर यावेळी फुल लेन्सचा चेंडू होता ऑन साईडला फ्लिक केले फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका काहीसा मनगटी फटका पाहिला कॉपी बुक स्टाईलचा फटका आपण पाहिला आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 3 धावा आणि या एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय फलंदाज आजिमने. पुढील चेंडू तुषार यावेळी आकुट टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता हाफ ट्रॅकर चेंडू होते ऑन द राईस खेळायचा प्रयत्न होता बॅटरचा या चेंडूवरती अंदाज नाही उत्तर नव्हतं बाकीचा सोपस्कार पूर्ण केले विकेट किपरने डॉट बॉल कुठलाही धावेंची शंका नाही 3 धावा टोटल. यावेळी अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न झाला होता चेंडू पायांचा वेध घेतोय एक आत्मघाती फटका खेळायचा प्रयत्न एक धाव ही लेग बायच्या स्वरूपात अल्टीपल्टी हा फटका आत्मघाती फटका नक्कीच क्रिकेटमध्ये हा फटका इतिहासामध्ये न होता पण अँडी फ्लावरने हा फटका आणला त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका बऱ्याच वेळा आपण पाहतोय. ओ यावेळी फुल टॉस चेंडू फुल असा फटका उडाया ठोक डाला चेंडू सीमा रेषा पार षटकार BPL षटकार. कीपरने काम पूर्ण केले अशा प्रकारे महत्वपूर्ण 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय 2 षटकानंतर धावपलकावर धावसंख्या 10 धावा प्रत्येक षटकामागे 5 धावांची सरासरीने डीजे. परिवर्तन झालंय षटक क्रमांक 30 आणि या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ओ यावेळी अप्रतिम फटका अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट सुंदर फटका डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये सजवला आणि चेंडू सीमा रेषा पार BPL षटकार. नोर यांच्या बॅटमधून 16 धावा. का पाहायला भेटतोय डीप बॉडी शिलाँगला क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय एकच धाव दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि या एक सिंगलने टोटल 18 धावा. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा. विराट कोहलीचे बरेचसे चाहते आहेत आणि काल RCB हा संघ IPL या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाल्यामुळे बरेचसे प्रेक्षक खुश पण आहेत. 18 धावा. कोलवर चेंडू यावेळी ऑन साईडला फ्लिक केले फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका पाहायला भेटतो इथं मात्र पहिल्या प्रयत्नात चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी फंबलिंग पाहायला भेटली त्यानंतर चेंडूची फेक झाली तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 19 धावा. 19 फेब्रुवारी 1630 आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तोच आकडा 19. यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न
इथं चेंडूच्या ओ माय गॉड, हे प्रभू, हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, हे क्या हुआ. इथं मात्र कॅच ड्रॉप झाली स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धावपलकावर धावसंख्या 20 धावा टोटल. सुरतचा हा चेंडू काहीसा प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाजचा हा मोह होता, पुढे सरकून खेळायचा प्रयत्न, स्टेप आउट झाला होता फलंदाज, काहीसा स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न हा होता. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कोलवर चेंडू इनसाइड आउट, जमिनीलगतचा पटका पाहायला भेटतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय. एकच धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली 21 धावा आणि मॅचमध्ये पाठलाग करायचा आहे 72, 72 टार्गेट आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये 51 धावा करायच्या आहेत आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला 51 धावा करायच्या असेल तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल, मोठे फटके सजवावे लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती तुम्हाला तुटून पडावं लागेल, हावी व्हावं लागेल जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हा खेळ क्षणाक्षणामध्ये रंग बदलतो. एक चेंडू सुख देतो तर एक चेंडू दुःख देतो, असा हा खेळ. काय होणार हे पाहायचे. 12 चेंडू, समीकरण आहे ते 51 धावा. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. संघर्ष हा अटळ आहे क्रिकेट या खेळामध्ये. क्रिकेट में ना किसी की दुआ चलती है और ना किसी डॉक्टर की दवा चलती है. संघर्ष को आपको करना पडेगा. यावी ऑन साइडला चेंडू हवेमध्ये खेळलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षक, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा जमला मेड आणि फलंदाजाचा संपला खेळ. रफ रायडर्स विपक्ष मठ युनायटेड बॉद द कॅप्टन. दोन्ही कॅप्टन लागे मागता मासे टोशाक बेगीन चला. तुम्हाला पहिला पुकार. तर काहीच मैदानामध्ये फिल्डिंगमध्ये बदलाव झाला. फिल्डिंग सेट केली, त्यानंतर गोलंदाज सज्ज होईल. चांद साफ हा गोलंदाज आपण पाहतायत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे काही उत्तर नव्हतं, विकेट गेली. त्यानंतर दुसरा चेंडू आपण डॉट पाहिला. यावेळी ऑन साइडला उडवलंय चेंडू सी मारेच्या पार. बऱ्याच वेळाने एक मोठा पटका संजीवनी देणारा, ताण्याला उदकाचो सहारो दिला आणि उकड्या शितार सुंगटाचो घडीचो मारो दिला फलंदाजान आणि चेंडू सी मारेच्या पार. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 27, 27 धावा. 27 धावा. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. सागरच्या बॅट मधून षटकार येतोय. 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 27. ओ अजून एक उडाया गया, टाटा बाय बाय गुड बाय खत्म. चेंडू सी मारे पार, षटकार. उजो सागर फायर. हो यावेळी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, थोडी या चेंडूने उसळी घेतली होती. चेंडूचा प्रवास होतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एक धाव लेग बायच्या स्वरूपात. धावा कशा येऊ द्या, प्रत्येक धाव ही महत्त्वपूर्ण असेल. शांतादुर्गा क्रिकेटर संघाला एक धाव ही फार महत्त्वाची असते या क्रिकेट खेळामध्ये. जसं राजकारणामध्ये एक मत, शिक्षणामध्ये एक गुण, तसं क्रिकेटमध्ये एक धाव ही लाख मोलाची. ओ यावेळी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. ओ माय गॉड, मोळे 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 पाहायला भेटलंय. चेंडू सी मारेच्या पार. क्षेत्ररक्षकाला चेंडूने चटका दिला, टाटा केलं, बाय बाय केलं. चेंडू सी मारेच्या पार, डाऊन द ग्राउंड. टोटल 34 आणि समीकरण असेल
डॉट बॉल जाईल तेवढा दबाव येईल. आता येणारे चेंडू 5-34 धावा, 5 चेंडू 34 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 36 धावा पण आलेल्या आहेत. पण इथं विक्रम होईल का? रायगडच्या करण मडवीने केलेले आहेत. इथं मात्र बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू, 4 चेंडू 34 धावा समीकरण. अल्टी पलटी खेळायचा प्रयत्न, हा आत्मघाती फटका आहे. लगी तो आबाद नाही तो बरबाद, लागला तर तीर नाहीतर फकीर, असा फटका खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल, 3 चेंडू 34. यावेळी डाऊन द लेग साइड, आउटसाइड द लेग स्टंप, खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंचांकडनं दंडात्मक कारवाई झाली बोनस रूपात. धावा 39, 3 बॉल ऑन 33. ओ यावेळी कमी गतीचा चेंडू होता. गती परिवर्तन, स्लो पॉइझन, नकल चेंडू. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला बीट करतो चेंडू. डॉट बॉल, धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 39, 2 बॉल ऑन 33. ओ डॉट. आता फक्त या मॅच मध्ये औपचारिकता राहिली. औपचारिकता म्हणजे काय? आता फक्त होकलेग माळ घालूची रवली. 1 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 33. डॉट बॉल. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसातील माफ करा, कॉट बिहाइंड विकेट होईल. तर आणि इथं मात्र आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहत होतोय आणि पहिला सामना विजयी होतोय तो साहिल ब्रदर्स संघ. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि पराभूत संघ तुम्हाला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. DJ अहो दोन्ही टीमीला लागी मागता तुमका दोन्ही साईड डगआउट असा पॅन्डल हा, त्या दोन्ही डगआउटचा तुम्ही यूज करा, वापर करा. दोन्ही टीम डगआउटान तुम्ही बसतले प्लीज.